नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आकस्मिक अरिष्टांचे निवारण करणारे, भक्तिवात्सल्याने परिपूर्ण असे घोर कष्टोद्धरण स्तोत्र काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याचे अनुष्ठान कसे करावे, या स्तोत्राचे महत्त्व काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे. घोर कष्टोद्धरण स्तोत्र या नावामध्येच या स्तोत्राचे फलित आहे. घोर कष्ट आणि उद्धार अशी याची फोड केल्यास लक्षात येते की मनुष्य हा जन्माला आल्यावर जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अखंडपणे फिरताना त्याला घोर कष्ट भोगावे लागतात. म्हणजेच त्याला त्याच्या कर्मांची फळे भोगावी लागतात. वाईट कर्माचे फळ भोगताना मनुष्याच्या जीवाला घोर कष्ट होतात. अशा वेळेला या कष्टांमधून मुक्तता होऊन कष्टांची तीव्रता कमी व्हावी यासाठी या स्तोत्राचे पठण करावे. कधीकधी जीवनामध्ये अचानक खूप मोठी संकटे येतात, जसे की कोर्ट कचेरी होणे, अपघात किंवा आजारपण, शस्त्रक्रिया, प्राणघातक संकटे येणे, व्यवसाय धंद्यामध्ये आर्थिक नुकसान होणे, आर्थिक संकट येणे किंवा आर्थिक फसवणूक होणे, नोकरी जाणे, शिक्षणामध्ये अडथळे येणे. अशा अचानक उद्भवणाऱ्या संकटांच्या वेळी या स्तोत्राचे पठण करावे. संकटे येऊच नये किंवा आलीच तर त्यातून सहजरित्या बाहेर पडता यावे, लवकर मार्ग मिळावा यासाठी नित्यसेवेमध्ये या स्तोत्राचा समावेश करावा. हे स्तोत्र खूप छोटे आहे. यामध्ये एकूण 5 श्लोक आहेत. स्तोत्र म्हणण्यास आपल्याला 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो. हे संस्कृत भाषेमध्ये आहे, त्यामुळे सुरुवातीला पठण करण्यास कठीण वाटू शकते, पण सतत पठण केल्यास सराव होईल. उच्चार कठीण वाटत असेल तर यूट्यूबला ऐकून तुम्ही शब्द समजून घ्यावे. ज्यांना लिहिता वाचता येते त्यांनी स्वतःहून हे स्तोत्र म्हणावे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशांनी श्रवण करावे. हे स्तोत्र तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होईल किंवा ज्यांच्याकडे श्री दत्तबाबांनीची छोटी पुस्तिका आहे, श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची पुस्तिका आहे किंवा श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथामध्ये सुद्धा हे स्तोत्र देण्यात आलेले आहे. याचे पठण कोणीही स्त्री पुरुष मुलं-मुली करू शकतात. मासिक धर्म सुतक विटाळ असताना या स्तोत्राचे पठण करू नये. नित्यसेवेमध्ये मांसाहार करून याचे पठण करू नये. रोजच्या रोज कमीत कमी 1 वेळा आणि जास्तीत जास्त 11 वेळा तरी या स्तोत्राचे पठण करावे. पठणासाठी खूप कमी वेळ लागत असल्याने तुम्ही त्यापेक्षाही जास्त वेळा याचे पठण करू शकता. आता बघूया की या स्तोत्राचे संकल्पयुक्त अनुष्ठान कसे करावे. अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी घरी श्री दत्तगुरूंचा, श्रीपाद श्रीवल्लभांचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा यांपैकी कोणाचाही फोटो असणे आवश्यक आहे. त्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा करताना आसन घेऊन बसावे. अनुष्ठान कोणत्याही शुभदिनी किंवा गुरुवारी सुरू करू शकता. अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी संकल्प सोडावा. संकल्प कसा करावा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण तिथून तो नक्की बघावा. संकल्प सोडताना आपण या स्तोत्राचे पठण रोजच्या रोज किती वेळा करणार आहोत, किती दिवस करणार आहोत आणि कोणत्या समस्येसाठी हे पठण करणार आहोत हे बोलावे. हे अनुष्ठान करताना कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. तुम्ही 11 दिवस, 21 दिवस, 40 दिवस किंवा 108 दिवस संकल्पयुक्त याचे अनुष्ठान करू शकता. अचानक मोठे संकट आले असेल तर या स्तोत्राचे अनुष्ठान करावे. जर संकट मोठे असल्यास जास्तीत जास्त दिवस या स्तोत्राची सेवा करावी. अनुष्ठान करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनुष्ठान संपेपर्यंत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. ब्रह्मचर्याचे पालन करावे. परान्न घेणे टाळावे. आपले आचरण चांगले ठेवावे. संपूर्ण विश्वासाने ही उपासना करावी. या स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे श्री दत्तगुरूंनाच आपले माता, पिता, बांधव, त्राता सर्व काही समजून त्यांना संपूर्णपणे शरण जाऊन ही सेवा करावी. विश्वासाने आणि मनापासून सेवा केली तर श्री दत्तगुरू महाराज आपल्यावर आलेल्या घोर संकटांचे नक्कीच निवारण करतात. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही श्री दत्तगुरू महाराजांना कांदा लसूण विरहित महानैवेद्य अर्पण करू शकता. अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर याचे उद्यापन करण्याची विशेष गरज नसते, पण जर तुम्हाला वाटले तर एखाद्या गरजूला श्री दत्तगुरू महाराजांच्या नावाने तुम्ही यथाशक्ती अन्नदान आणि अर्थदान करू शकता. आपले संकट निवारण झाल्यानंतरही नित्यसेवेमध्ये कमीत कमी 1 वेळा तरी या स्तोत्राची उपासना करावी. नित्यसेवेमध्ये याची उपासना करताना सकाळी देवपूजा झाल्यानंतर याचे पठण करावे आणि संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवून दिवा अगरबत्ती प्रज्वलित करून याचे पठण करावे. नंतर त्या अगरबत्तीची विभूती आपल्या कपाळी लावावी. आता बघूया की या स्तोत्राचा अर्थ काय आहे. कोणत्याही स्तोत्राचा अर्थ समजून घ्यावा, त्यामुळे त्यामध्ये काय सांगितले आहे ते आपल्याला नीट समजते आणि पठण करताना आपले मन एकाग्र राहते, कंटाळा येत नाही. तर चला आता जाणून घेऊया की हे स्तोत्र काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. हे परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभा, देवादिदेवा, मी आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात घेऊन ग्राह्य मानून आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत
आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो. त्वं नो माता त्वं पिताप्तो दीपस्त्वं त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. हे प्रभो विश्वमूर्ते, माझे माता पिता बांधव त्राता आपणच आहात. आपणच सर्वांचे योगक्षेम पाहता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररूपी भवसागररूपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो, आपणास माझा नमस्कार असो. पापम तापम व्याधिमाधीं च दैन्यम भीतिं क्लेशम त्वं हराशुत्व दैन्यम त्रातारम नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. आपण आध्यात्मिक, अधिभौतिक आणि आधिदैविक अशा पापयुक्त त्रिविध तापातून माझी सुटका करावी. माझ्या शारीरिक मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीती इत्यादी क्लेश दूर करावेत आणि या घोर कलिकाळापासून, या घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो. नान्यस्त्राता नापि दाता न भरता त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ त्राता नाही. आपल्यासारखा दानशूर दाताही नाही. आपल्यासारखा भरणपोषण करणारा भरताही नाही. हे आपण लक्षात घेऊन हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणाऱ्या देवादिदेवा, आपण माझा या घोर संकटातून माझ्यावर पूर्ण अनुग्रह करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम भावासक्तीम चाखिलानंदमूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. सर्व प्रकारच्या कष्टांमधून हे प्रभू तू मला सोडव, कारण त्यामुळे मला धर्माबद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुझ्याबद्दलचा पूज्य भाव प्राप्त होईल. म्हणून मला या सर्व आपत्तींमधून सोडव. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो. श्लोक पंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम प्रपट्टे नियतो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत. अशा प्रकारे या 5 श्लोकांचे नित्यपठन करणाऱ्या कर्त्याचे सर्वार्थाने मंगल होते, असा अनन्य भक्त प्रभू श्री दत्तात्रेयांना अतिप्रिय होतो. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितम घोर कष्टोद्धरण स्तोत्र संपूर्णम. तर हा होता या स्तोत्राचा अर्थ. संकट निवारण होण्यासाठी आणि गुरुग्रह पीडा दूर होण्यासाठी हे अत्यंत प्रभावी दत्तस्तोत्र आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा 21वा चातुर्मास शके 1833 म्हणजेच इसवी सन 1911 मध्ये कुरोपूर येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री शेषू कारदकेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती आणि कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्री स्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगायची नाही तर दुसऱ्या कोणाजवळ सांगायची असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातल्या. स्वामी महाराजांनी श्री शेषू कारदकेकर यांच्या मंडळींच्या ओटीमध्ये प्रसादाचा नारळ घातला आणि संतती होईल आणि कर्ज फिटेल असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली आणि कर्जही फिटले. शेषू कारदकेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना व्यंकटरमणचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी राहावेत आणि सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री शेषू कारदकेकर यांनी श्री स्वामी महाराजांना अशी प्रार्थना केली की माझ्याप्रमाणे सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी रचून द्यावे. त्यांच्या इच्छेप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी घोर संकट निवारणपूर्वक श्री दत्त प्रीतिकारक स्तोत्र रचून त्यांना दिले. नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे आणि येत आहे. काही जण तर याचा रोजच्या रोज 108 वेळा पाठ करतात. अशा सर्वांचेच कल्याण झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांनी रचलेले घोर कष्टोद्धरण स्तोत्र काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि या स्तोत्राचे अनुष्ठान कसे केले जाते याविषयीची माहिती घेतली. श्री दत्तगुरू महाराजांचा आपल्यावर अखंड कृपा आशीर्वाद बनून राहावा यासाठी नित्यसेवेमध्ये कमीत कमी 1 वेळा तरी या स्तोत्राचे पठण करावे. तुम्ही या स्तोत्राचे पठण करता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.